हाय, मी रुचा अँड वेलकम टू द स्पेशल डे ऑफ आवर लाईव्स. आजचा दिवस खरंच खूप खास आहे कारण आमची 7th वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे आज. संडेच्या दिवशी अॅनिव्हर्सरी असल्यामुळे सकाळी निवांत फॅमिली टाइम स्पेंड करता आला. त्यानंतर माझं सगळं आवरून छान देवपूजा करून घेतली. देवाकडे आजच्या दिवसासाठी आणि संपूर्ण आयुष्यासाठीच कृतज्ञता व्यक्त केली. आजच्या स्वयंपाकाला मला मात्र सुट्टी होती कारण घरी सध्या आई बाबा आलेले आहेत. आमच्या दोघांच्याही आवडीचा मेन्यू म्हणजे आमरसपुरीचा बेत होता आणि त्यासोबत बटाट्याची भाजी आणि खमंग घरच्या आळूची वडी. आज अॅनिव्हर्सरी म्हणून शाल्व खूपच एक्साइटेड होता. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला. त्यानंतर अॅनिव्हर्सरी आणि खास अधिक मासानिमित्त विष्णू सहस्त्रनाम करण्याचं ठरवलं होतं. विष्णूला सहस्त्र तुळशीपत्र अर्पण करून छान देवपूजा केली. घरात इतकं छान मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं. सोबतच आई बाबा, बहीण, मेहुणा असे सगळेच फॅमिली मेंबर्स एकत्र आल्यामुळे खूप छान वाटत होतं. शाल्वही हे सगळं खूप एन्जॉय करत होता. देवाचे आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर आता सेलिब्रेशन पार्ट कडे येऊया. मला इतके छान छान गिफ्ट्स या दोघांनी दिलेत आणि तेही इतक्या क्यूटली. बरं, त्यानंतर आईने लगेचच औक्षणाचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. त्यामुळे छान आमच्या तिघांचं औक्षण केलं. छान छान गिफ्ट्स दिले, भरपूर आशीर्वाद दिले. आपल्या आयुष्यातल्या एखाद्या स्पेशल दिवशी घरी सगळी फॅमिली एकत्र असतानाची मजा काही वेगळीच असते, नाही का? मग माझ्या बहिणीने आम्हा तिघांना छान औक्षण केलं आणि त्यानंतर सोबतच आणलेला क्यूटचं बुके आणि मस्त केक आम्हाला गिफ्ट दिला. लगेचच छान टेबल अरेंज करून आम्ही केक कटिंगचा कार्यक्रमही केला आणि अर्थातच शाल्व सगळ्यात जास्त एक्सायटेड होता केक कटिंगसाठी. तर ह्या सगळ्या क्लिप्स मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते कारण इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत की शॉर्ट फॉर्म व्हिडिओचं ड्युरेशन कमी पडतंय. आमच्या ह्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आणि आम्हा सगळ्यांचे लुक्स, आमची मजा मस्ती हे सगळं तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा. केक कटिंग नंतर मंदारने मम म्हणत माझ्या हाताला हात लावून आम्ही मग सगळ्यांना मस्तपैकी केक भरवला आणि सगळ्यांना केक खूप आवडला. ह्या सगळ्या नादात मी मंदार आणि शाल्वसाठी आणलेलं गिफ्टच त्यांना द्यायला विसरले होते. हो, शाल्वसाठीही, कारण त्याच्या म्हणण्यानुसार ही आम्हा तिघांची अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्यामुळे शाल्वसाठी पण गिफ्ट तो बनता है. घरी इतकं छान सेलिब्रेशन आणि इतकी मजा मस्ती केल्यानंतर मग आमच्या पोटातले कावळे ओरडतात याची आम्हाला जाणीव व्हायला लागली आणि सोबतच आठवलं की आपण रेस्टॉरंटमध्ये टेबल पण तर रिझर्व केलं. बँगलोरमधल्या आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये आम्हाला सगळ्यांना घेऊन यायला आवडतं. मग आजच्या या स्पेशल दिवसाची स्पेशल संध्याकाळ आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये स्पेंड करायचं ठरवलं. या रेस्टॉरंटमधल्या स्पेशल आणि आमच्या फेवरेट डिशेस, संपूर्ण फॅमिलीसोबतची मजा मस्ती, गप्पा आणि अर्थातच IPL फायनलचं स्क्रीनिंग हे सगळं एन्जॉय करत आजची संध्याकाळ आम्ही छान एन्जॉय केली. RCBने सलग दुसऱ्यांदा IPL फायनल जिंकून माझ्यासारख्या RCB आणि विराट कोहली फॅनला अॅनिव्हर्सरी गिफ्टच दिलं. तर असा होता हा आमचा अॅनिव्हर्सरी स्पेशल डे आणि हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.